गाईज मी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपला गणूबाप्पा आलेला आहे आणि आपल्या गणूबाप्पाचाच फर्स्ट दिवस आहे आणि गणूबाप्पासाठी हा पहिला ब्लॉग, कारण की त्यांचा पहिला दिवस आहे आणि असेच ब्लॉग 14 दिवस चालू राहणार आहेत, कारण की 14 दिवस ते आमच्या नानाच्या घरी असणार आहेत. ते पण आम्हाला रक्षण करायला, आम्हाला बघायला की आम्ही एवढे 14 दिवस करतो आहे काय त्यांच्यासाठी. सो मी तर खूप एक्साईट आहे बघायला, कारण की काल तर घेऊन आले होते तेव्हा तर मी तर खूप एक्साईट झाले की बघायला त्यांना. शेवटी मला त्यांना बघायला भेटलं. सो तर पूजा वगैरे सगळी झाली वगैरे असेल, आता आपण जावं डायरेक्टली त्यांना भेटायला. तुम्ही बघू शकता आता मी आलेले आहे नानाच्या घरी. तुम्हाला समजत असेल गणूबाप्पा किती भारी दिसत आहे आणि डेकोरेशन पण एवढी भारी केली ना की छानच दिसत आहे. आणि मग त्याच्यानंतरला ही छोटी पोरं बसली होती पत्ती खेळायला आणि हा माझा ब्रदर. काय करतात काय माहिती, नुसते भांडण करत राहतात. आणि मग त्याच्यानंतरला आम्ही बसलो जेवायला. जेवणासाठी पण डाळ भात भाजी पापड केले होते आणि त्याच्यानंतर मी माझे छोटेसे क्लिप्स टाईमपास म्हणून ॲड केले याच्यामध्ये. त्याच्यानंतरला गणूबाप्पाच्या सोबत मी छोटीशी क्लिप घेतली दाखवायला तुम्हाला की मी कशी दिसते गणूबाप्पासोबत आणि गणूबाप्पा किती गोड दिसते माझ्यापेक्षा. आणि मग त्याच्यानंतर रात्री झाली, मग ताई सगळ्यांना जेवण वाढत होती. ही बच्चा पार्टी होती आणि एक सिस्टर माझी. आणि त्याच्यानंतर नानी आणि मम्मी रात्रीच्या प्रसादासाठी तयारी करत होते, बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजले आणि आरती स्टार्ट झाली. आणि त्याला आरती संपल्यावर हा प्रसाद बनवला होता, तो आता भाऊ माझा देत आहे सगळ्यांना. हे गाईज आता मी घरी आलेली आहे आणि मी फ्रेश झालेली आहे. आता आपण भेटूया उद्या.